आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा फटका हा हॉटेल व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। व्यावसायिक सिलेंडर मिळणं बंद झाल्यामुळे अनेक हॉटेलांना टाळं ठोकण्याची तर काहींना आपल्या मेनू कार्डवर कात्री फिरवण्याची वेळ आलेली आहे। मात्र अशी काही हॉटेल आहेत ज्यांनी हा बदल स्वीकारलेला आहे आणि काही वेगळे पर्याय हे दिलेले आहेत। आपण सध्या लालबागमधील माजगर या हॉटेलमध्ये आहोत आणि जर आपण बघितलं तर आणि संपूर्ण या काही दिवसांमध्ये आपल्या किचनचा कायापालट केलेला आहे। आपण जर बघितलं तर इथे पारंपरिक शेगड्या असायच्या गॅसवर चालणाऱ्या आणि त्याची आता जागा आपण बघितलं तर इंडक्शनने घेतलेली आहे। कोणतीच गॅसची शेगडी इथे दिसणार नाही, सगळं जेवण हे इंडक्शनवर होताना दिसतंय। माजगर हे त्याच्या नॉन व्हेजिटेरियन जेवणासाठी प्रसिद्ध आहे आणि आपण जर बघितलं तर सध्या इकडे पापलेट, बांगडा, कोलंबी हे तळले जाते आणि हे सगळं होतंय हे इंडक्शनच्या स्टोववरती। आपण जर बघितलं तर याआधी कोणी असा विचार देखील केला होता की अशा प्रकारे गॅसच्या शेगड्यांची जागा इंडक्शन एवढ्या लवकर घेतील, मात्र आता वेळच तशी आलेली आहे की दुसरा पर्याय राहिलेला नाही। आपल्यासोबत सध्या या हॉटेलचे हेड शेफ जयदीप आहेत। मासे तुम्ही इथे तळताय इंडक्शनवरती, काय नेमका फरक आहे गॅसवर तळणं आणि इंडक्शनवर तळणं, आणि सगळ्यात मोठा चवीमध्ये काही बदल होतो का? सर मी एक सांगू इच्छितो की सध्याच्या जे आपल्या युद्धजन्यग्रस्तांसाठी जी काय म्हणजे परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा फारसा काय फरक माजगरवरती पडला नाही। कारण आम्ही आहे ना गॅसच्या गैरसोयीमुळे आम्ही खचून न जाता आम्ही पर्याय निवडला एक इंडक्शन बेस म्हणून, त्याच्यावरती आम्हाला म्हणजे तसं काही फारसा फरक पडत नाही आहे। कारण गॅसवरती जेवण बनवणं आणि इंडक्शनवर जेवण बनवणं काय नेमका फरक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खवय्यांच्या दृष्टीने चवीमध्ये काही फरक पडतो का, काही बदल होतो का? नाही सर, चवीमध्ये काहीच फरक भेटणार नाही तुम्हाला। जी चव पहिलीही होती ती चव आजही भेटेल तुम्हाला। आणि आम्ही सोशल मीडियावरती आम्ही बाईट पण टाकलेत गेस्ट लोकांचे की त्यांना आम्ही विचारलं गेलं की तुम्हाला पहिल्यामध्ये फरक आणि आत्तामध्ये काही फरक जाणवतो का? ते बोलले की नाही, आम्हाला जसं पहिलं जेवण मिळत होतं घरच्यासारखं तसंही आजही मिळत आहे। आणि आम्ही आमच्या जरी काही गैरसोय झाली आमच्या ह्याच्यामध्ये गॅसमुळे तरी आम्ही कुठलीही दरवाढ केलेली नाही आहे, त्याच्यामुळे चवीमध्ये काही तुम्हाला फरक भेटणार नाही। मॅनेजर देखील आहेत या हॉटेलच्या आपल्यासोबत। सर, अख्ख्या किचनचा तुम्ही इकडे कायापालट केलेला आहे। जी शेगडी आहे गॅसची ती आता कालबाह्य झाली अशा स्वरूपात ती इथे आहे। कसं काय एवढ्या लगेच तुम्ही हे सगळं जमवून आणलं आणि आता जे ग्राहक तुमचे आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? ग्राहकांच्या प्रतिका म्हणजे काय, आमचे जे आता ही जी शेगडी जो गॅस लाईन होती ती पूर्णपणे ठप्प झालेली होती। त्याच्यानंतर आम्ही लगेच निर्णय घेतला की आपलं माजगर बंद पडू नये, त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काय करता येईल। तर आम्ही आमच्या कामाला लागलो आणि इंडक्शन आम्ही पटापट परचेस केले, विकत घेतले आम्ही। आणि ग्राहकांनाही कुठला गैरसोय होऊ नये, ग्राहकांची कुठली ताळमेळ होऊ नये त्या हिशोबाने आम्ही इंडक्शनचा वापर करून आम्ही आमचे सगळे जे खायचे पदार्थ आहेत, मच्छी, चिकन वगैरे, ते आम्ही इंडक्शनवरती करतो आहे। आणि ज्यांनी गॅस नसल्यामुळे आपलं जे मेनू कार्ड आहे त्याला कात्री लावलेले काही मोजकेच पदार्थ ठेवलेले आहेत। तुमची काय परिस्थिती नेमकी? आमची परिस्थिती सगळी परिस्थिती अशी काही नाही। आमची जेवढे आमचे ह्याच्यामध्ये मेनूमध्ये जे पदार्थ आहेत ते सगळे आमचे अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये आम्ही कुठलीही तडजोड केली नाही। मेनूचे रेट पण जे आहेत तेच आहेत आणि बाकी कुठला कस्टमरची कुठली गैरसोय होत नाही आहे, जेणेकरून कुठली डिश जी लेट जाते आहे, काय उशीर होतो आहे, ती कुठलीही गैरसोय होत नाही आहे कस्टमरची। युद्धजन्य परिस्थितीमुळे खरं तर ही परिस्थिती आलेली आहे। इंडक्शनने आता स्वयंपाकघरातली जागा घेतलेली आहे। युद्ध थांबेल, गॅस पूर्ववत होतील गॅसची सुविधा, त्यानंतर देखील हे असंच राहील का मग तुम्ही पुन्हा गॅसवरती जाल? युद्ध थांबेल की नाही थांबेल ते माहिती नाही, पण माजगर कुठेही कधी थांबणार नाही हे मी निश्चितपणे सांगू शकतो। आणि आम्हाला शासनाकडनंही आम्हाला जसं काय प्रतिसाद दिलेला नाही आहे, शासनाने आम्हाला काही आमचं प्रतिसाद पूर्णपणे मिळालेलं नाही आहे। मॅनेजर होते आणि त्यांनी सांगितलं की अगदी अल्पावधीत त्यांनी या संपूर्ण स्वयंपाकघराचा कायापालट केलेला आहे। आपण जर बघितलं तर कुठेही सध्या गॅसची शेगडी इकडे दिसणार नाही आणि काही झालं तरी थांबायचं नाही आणि आपल्या ग्राहकांना निराश करायचं नाही, अशीच कुठेतरी भावना इथे हॉटेल व्यावसायिकांकडून दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।